अहिल्यानगरमध्ये हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर पोलिसांचा मोठा छापा. 72,000चे रसायन नष्ट, तिघांवर गुन्हा दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते. अवैध दारू धंद्यांविरोधात मोहीम उघडत नगर तालुका पोलिसांनी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर धडक कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 4 जुलै 2026 रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3 वेगवेगळ्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाई दरम्यान हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले तब्बल 1450 लिटर कच्चे रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले. जप्त करण्यात आलेल्या या रसायनाची बाजारपेठेतील किंमत सुमारे 72,500 रुपये असल्याचं सांगण्यात येते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये खंडाळा येथील रहिवासी युवराज बजरंग गिरे येथील एक महिला आरोपीचा समावेश आहे. या तिन्ही आरोपींवर दारूबंदी अधिनियमान्वये कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामणे आणि नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय हिंगडे, नितीन शिंदे, विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.